वर्कलोड मॅनेजमेंट न करता 5व्या दिवशी डिक्लेअर का केलं? आणि तेच महत्वाचं सांगतो ना. आम्ही दोघे इंजोर्ड, इनफॅक्ट तिघे झालोय, पण ते 2 दाखवतोस तू. मला वाटतं लालू पण इंजोर्ड झाला होता वाटतं. तिघे जण कोणतरी इंजोर्ड झालो. संजय पिसाटला होता. म्हणून मला संजय खूप आवडत्याचं कारण ते की तो प्रो मुंबई होता. तर तिला सगळ्यांनी आपसले होते, म्हणजे 100 वगैरे केले होते. शिशिरनी चांगले केले, इव्हन चंदूने केलं, दिलीप सरांनी 80-90, सचिननी 100 केले होते. तरी संजयच्या मनात ते वेगळंच असायचं. संजय म्हणाला की आपण डिक्लेअर करतो. तर राजू उभा होता, राजू आणि सलील. तर राजूनी संजयला विचारलं, अरे संजय, आता 2 दिवसांनी आपण सेमीफायनल खेळतो. ज्या पद्धतीत राजूला जो डिवचलाय, राजू आपले 3 प्लेयर्स इंज्युअर्ड केले, मला त्याच्यातला एक तरी प्लेअर हॉस्पिटलला गेलेला पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर आत्ता मी तुला सांगतो यू आर ड्रॉप्ड. आणि त्याच्यानंतर जी बॉलिंग टाकली गेली, म्हणजे अक्षरशः आम्ही वेडे झालो होतो की मी तर आतमध्ये बसलो होतो. एक जण आतमध्ये येत होता. 5 नंबरला मला मनिंदर वगैरे वरती आला का कचाकच गेले. आणि त्यात काय झालं, तो एक त्याचं नाव मला आठवत नाही, बंटू सिंग. आणि सचिनकडे त्यावेळी ना एक चांगला खांद्यातून बाउन्सर चांगला द्यायचा. तर सचिनला पण काय स्फुरण आला माहिती, सचिननी बॉल काढून घेतला की ते माझ्याकडे, आणि त्यांचा पहिला खांद्यातून जो दिलाय तो डायरेक्ट फुटला. आणि त्याच्यानंतर एक 20 मिनिटांनी मॅच. सो ते स्पिरिट आहे ना की माझ्या टीमला झालं तर मी सोडणार नाही.